नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणजेच एथिक्स अँड लॉ या सब्जेक्टमधील आपण एक्झामच्या दृष्टीने आणि एक्झाममध्ये आलेले बरेच जे काय महत्त्वाचे जे काय मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहूयात जे काय महत्त्वाचे जे काही क्वेश्चन आहेत त्यामध्ये पहिला क्वेश्चन द फार्मसी ॲक्ट वाज पास्ड इन. जे काय फार्मसी ॲक्ट आहे तो कधी पास करण्यात आला किंवा मग कधी त्याची अंमलबजावणी करण्यात आली. जो काय फार्मसी ॲक्ट आहे मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे. फार्मसी ॲक्ट 1948 नुसार या ठिकाणी या ठिकाणी फार्मसी ॲक्ट 1948ला या ठिकाणी पास करण्यात आलं किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात आली. ओके, तर उत्तर आहे ऑप्शन 1948. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ पर्सन इज कॉल्ड ॲज अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट इफ ही इज. तो ऑप्शन आहेत होल्डिंग ॲटलिस्ट डिप्लोमा इन फार्मसी, हॅविंग सफिशियंट एक्सपिरियन्स इन फार्मसी प्रोफेशन, हॅविंग हिज नेम एंटर्ड इन द रजिस्टर्ड ऑफ फार्मासिस्ट ऑफ स्टेट, नॉन ऑफ दिस. तर जे काय क्वेश्चन आहे की एखाद्या पर्सनला फार्मासिस्ट म्हणून कधी समजायचं की जेव्हा त्याचं जे काय नाव आहे, आपण या ठिकाणी ऑप्शन पाहूयात करेक्ट, हॅविंग हिज नेम एंटर्ड इन द रजिस्टर ऑफ फार्मासिस्ट ऑफ स्टेट. एखादा व्यक्ती फार्मासिस्ट आहे हा कधी समजायचं जर त्याचं नाव जे काय फार्मासिस्टचं जे काय रजिस्टर आहे स्टेटचं त्यामध्ये असेल तर त्याला आपण फार्मासिस्ट म्हणायचं. म्हणून जे काय ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, हे बरोबर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फर्स्ट फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया वाज कॉन्स्टिट्यूटेड इन. जे काय फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया यांची जी काय स्थापना आहे ही कधी झाली. जे काय फर्स्ट आपण फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया याची जी काय स्थापना आहे 1949ला याची जी काय स्थापना झालेली आहे. ऑप्शन ए हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया इज कॉन्स्टिट्यूट एव्हरी इयर. तो ऑप्शन आहे 3 hours, 4 hours, 2 years, 5 years. ओके, तर जे काय फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया प्रत्येक किती वर्षाने त्याची निवडणूक होते किंवा त्याची स्थापना होते, तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी 5 years. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच वन ऑफ दिस इज ॲन एक्स ऑफिशियो मेंबर इन PCI. ऑप्शन आहेत डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, डायरेक्टर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, रजिस्ट्रार स्टेट फार्मसी काउन्सिल, नन ऑफ अबव. जे काय क्वेश्चन आहे, विच वन ऑफ दीज इज ॲन एक्स ऑफिशियो मेंबर इन PCI. जे काय PCIचा एक्स ऑफिशियो मेंबर म्हणून कोण असतो तर या ठिकाणी ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस हा एक्स ऑफिशियो मेंबर असतो PCIचा. तर या ठिकाणी ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द एज्युकेशनल रेग्युलेशन वाज लेड डाऊन बाय. जे काय एज्युकेशन रेग्युलेशन आहेत ते कोणामार्फत या ठिकाणी राबवले जातात किंवा त्याचे नियमन केले जाते. तर त्याचं ऑप्शन आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, PCI, स्टेट फार्मसी काउन्सिल. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे मित्रांनो PCI, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्यामार्फत जे काय फार्मसी क्षेत्रातील जे काही एज्युकेशन रेग्युलेशन आहेत हे या ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली जाते किंवा ते फ्रेम केले जातात. आणि ते प्रत्येक फार्मास्युटिकल जे काही इन्स्टिट्यूशन आहेत संस्था आहेत त्यांना ते पाळणं किंवा त्याची अंमलबजावणी करणं बंधनकारक असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द प्रेसिडेंट ऑफ PCI इज. जे काय PCIचा प्रेसिडेंट आहे तो कशा प्रकारे त्याची निवड होते तर या ठिकाणी आपण पाहू शकतो. ऑप्शन आहे इलेक्टेड बाय इट्स मेंबर, नॉमिनेटेड बाय हेल्थ सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इलेक्टेड बाय रजिस्टर्ड फार्मासिस्ट आणि ऑप्शन डी आहे नॉन ऑफ द अबव. तर या ठिकाणी जे काय PCIचा जो काय प्रेसिडेंट आहे त्याची निवड ही कशी केली जाते तर जे काय PCIचे जे काय अध्यक्ष आहे तो जे काय मेंबर आहेत PCIचे त्यांच्यामार्फत त्याची निवड केली जाते. जसं आपल्या ग्रामपंचायतमध्ये सरपंचाची निवड केली जाते, जे काय सदस्य आहेत निवडून आलेले त्यांच्यामार्फत. तर हा जो काय PCIचा जो काय मेंबर आहे तोच त्यांच्यामधूनच PCIचा प्रेसिडेंट या ठिकाणी निवडला जातो. म्हणून ऑप्शन हे काय आहे करेक्ट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे,
सेंट्रल रजिस्टर फॉर फार्मासिस्ट इज कम्प्लिटेड बाय. जे काय फार्मसीचं जे काय सेंट्रल रजिस्टर आहे हे कुणामार्फत तयार केलं जातं. तर ऑप्शन आहे या ठिकाणी फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, हेल्थ मिनिस्ट्री, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, नन ऑफ अबव. तर या ठिकाणी मित्रांनो जे काय युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या या ठिकाणी काहीही संबंध आहे जे काय फार्मसी किंवा मग रजिस्टर संबंधित फार्मासिस्ट रजिस्टर संबंधित. हेल्थ मिनिस्ट्रीचा सुद्धा या ठिकाणी संबंध आहे. त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच PCI यांच्यामार्फत काय केलं जातात जे काय फार्मासिस्ट जे काय सेंट्रल रजिस्टर आहे ते या ठिकाणी बनवलं जातं. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे नंबर ऑफ हॉवर्स ऑफ प्रॅक्टिकल ट्रेनिंग फॉर रजिस्टर्ड फार्मासिस्ट इज. जर आपल्याला रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून आपल्याला नाव नोंदणी करायची असेल तर आपल्याला मिनिमम किती आवर्सचं आपल्याला प्रॅक्टिकल ट्रेनिंग असणं गरजेचं आहे. तर त्याचे ऑप्शन आहेत नॉट लेस दॅन 750 आवर्स, नॉट लेस दॅन 500 आवर्स, सी आहे नॉट लेस दॅन 250 आवर्स, नॉट लेस दॅन 300 आवर्स. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे मित्रांनो 500 आवर्स किंवा 500 तासाचं जे काय आपल्याला मिनिमम प्रॅक्टिकल ट्रेनिंग असणं गरजेचं आहे तरच त्या ठिकाणी तुम्हाला काय होईल रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून तुमची या ठिकाणी रजिस्ट्रेशन होईल किंवा तुम्हाला ते प्रमाणपत्र रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळेल. तुम्ही जर 500 आवर्स किंवा तासापेक्षा कमी जर तुमची प्रॅक्टिकल ट्रेनिंग झाली असेल तुम्हाला त्याचं या ठिकाणी काय होईल रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून तुमचं रजिस्ट्रेशन होणार नाही आहे. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे द इन्स्टिट्यूशन रनिंग फार्मसी कोर्स इज अप्रूव्ड बाय. जे काय फार्मसी रिलेटेड कोर्स चालवणारे जे काही इन्स्टिट्यूशन आहेत कॉलेजेस आहेत यांना अप्रूव्हल देण्याचं काम कोण करतं. तर याचा ऑप्शन आहे स्टेट फार्मसी काउन्सिल, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, नन ऑफ दिस. तर या ठिकाणी मित्रांनो जे काय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया याचा फार्मसी इन्स्टिट्यूशन संबंधित काही रोल नाही. जे काय स्टेट फार्मसी काउन्सिल आहे तर या ठिकाणी स्टेट फार्मसी काउन्सिल काय करतं जे काय विद्यार्थ्यांचं जे काय रजिस्ट्रेशन करून घेतं आणि सेंटरला काय करतं डाटा प्रोव्हाइड करतं. परंतु जे काय फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच PCI याचा महत्त्वाचा रोल जे काय फार्मसी संबंधित जे काय इश्यू असतील मग इन्स्टिट्यूशन असेल, कोर्स असेल, एज्युकेशन रेग्युलेशन असेल, सर्व काही गोष्टी रूल अँड रेग्युलेशन बनवण्याचं काम हे PCI करतं किंवा फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया करतं. म्हणून ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मिनिमम एज प्रिस्क्राइब्ड फॉर रजिस्ट्रेशन ॲज फार्मासिस्ट. जर एखाद्या व्यक्तीला रजिस्टर्ड फार्मासिस्ट व्हायचं असेल तर त्याला वयाचे किती वर्ष पूर्ण झालेले असावेत. तर या ठिकाणी ऑप्शन पाहिजे असेल तर या ठिकाणी 21 इयर्स, 16 वर्ष, 18 वर्ष, 17 वर्ष. तर मित्रांनो या ठिकाणी 18 वर्ष हे रजिस्टर्ड फार्मासिस्ट होण्यासाठी पूर्ण झालेले असणं गरजेचं आहे. म्हणून ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे द फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया इज ऑल्सो नोन ॲज. मित्रांनो फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाला आणखी काय म्हणतात किंवा कोणत्या नावानं ती ओळखली जाते तर त्याला आपण काय म्हणूयात. ऑप्शन पाहूयात स्टेट फार्मसी काउन्सिल, जॉईंट फार्मसी काउन्सिल, सेंट्रल काउन्सिल ऑफ फार्मसी, नॉन ऑफ दिस. त्या ठिकाणी मित्रांनो जे काय स्टेट असेल पर्टिक्युलर स्टेट त्यासाठी स्टेट फार्मसी काउन्सिल असते म्हणून हे ऑप्शनसुद्धा नाही आहे. जॉईंट फार्मसी काउन्सिल हे एकापेक्षा जास्त जे काय स्टेट असतील त्यांच्यासाठी ती बनवलेली असते. आणि सेंट्रल फार्मसी काउन्सिल ऑफ फार्मसी यालाच आपण फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया पण म्हणूयात, त्यालाच आपण सेंट्रल काउन्सिल ऑफ फार्मसी म्हणूयात. म्हणून ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 मेंबर्स फ्रॉम टीचिंग प्रोफेशन नॉमिनेटेड टू PCI बाय. PCIमध्ये जे काय 6 मेंबर टीचिंग प्रोफेशनमधून जे काही नॉमिनेट केले जातात ते कोणामार्फत नॉमिनेट केले जातात. तर ऑप्शन जर पाहायचं झालं तर स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट फार्मसी काउन्सिल, UGC. तर या ठिकाणी जे काय टीचिंग जे काय मेंबर आहेत 6 मेंबर आहेत जे की फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियामध्ये नॉमिनेट केले जातात ते कोणामार्फत केले जातात तर ते आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटकडून 6 मेंबर PCIमध्ये या ठिकाणी टीचिंग जे आहेत व्यक्ती किंवा टीचिंग क्षेत्रातील प्रोफेशनमधील जे काय टीचर्स आहेत अशा 6 व्यक्तीला सेंट्रल गव्हर्नमेंटकडून PCIवर काय केलं जातं नॉमिनेट केलं जातं. म्हणून जे काय ऑप्शन आहे बी हे करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन बी हे काय आहे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे द सेक्रेटरी ऑफ PCI ऑल्सो ॲक्ट ॲज. जो काय PCIचा जो काय सेक्रेटरी आहे सचिव आहे तो
कोणत्या प्रकारचं काम करतो किंवा कोणत्या प्रकारचा त्याचा रोल आहे PCIमध्ये, त्याचं ऑप्शन जर पाहिजे झालं तर रजिस्ट्रार आहे, ट्रेझर आहे, बोथ ए अँड बी आहे, नन ऑफ दिस. तर मित्रांनो, जे काय PCIचा जो काय सेक्रेटरी आहे तो PCIचा रजिस्ट्रार म्हणून सुद्धा काम करतो. त्याचबरोबर ट्रेझरी जे काय हिसाब किताब असेल किंवा सर्व गोष्टी मेंटेन करण्याचं काम हे हा सेक्रेटरी करतो. म्हणून ऑप्शन सी हे दोन्ही बरोबर आहे, बोथ ए अँड बी. मग ऑप्शन सी हे काय बरोबर आहे. PCIचा जो काय सेक्रेटरी आहे दोन्हीही काम करतो, रजिस्ट्रार म्हणून काम करतो आणि ट्रेझर म्हणून काम करतो. म्हणून ऑप्शन सी हे काय करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फार्मसी ॲक्ट 1976 ऑल्सो प्रोव्हाइड रजिस्ट्रेशन फॉर. आता जे काय फार्मसी ॲक्ट 1976 नुसार काही व्यक्तीला रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे, अलाव केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ऑप्शन पाहूयात. पर्सन होल्डिंग ॲटलिस्ट डिप्लोमा ऑर डिग्री इन फार्मसी फ्रॉम रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन. ऑप्शन बी आहे पर्सन अप्रूव्ड ॲज क्वालिफाईड पर्सन बिफोर 31 डिसेंबर 1969. नंतर आहे डिस्प्लेस्ड पर्सन, रिपॅट्रिएट अँड ऑल ऑफ अबव. जे काय 1976 जे काय फार्मसी ॲक्ट आहे त्यानुसार जर रजिस्ट्रेशन करायचं असेल एखाद्या व्यक्तीला तर त्याच्याकडं कोणत्या प्रकारची इलिजिबिलिटी किंवा मग क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वच गोष्टी, जर तो व्यक्ती डिस्प्लेस्ड पर्सन असेल, पाकिस्तानमधून भारतात आला असेल किंवा मग त्यानं क्वालिफाईड पर्सन म्हणून 31 डिसेंबर 1969 पर्यंत त्यांना मान्यता मिळवलेली असली किंवा त्यांनी ॲटलिस्ट डिप्लोमा किंवा डिग्री मिळवली असेल फार्मसी रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमधून किंवा फार्मसी किंवा PCIच्या रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमधून किंवा अप्रूव्ड इन्स्टिट्यूटमधून असा व्यक्ती या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतो. त्याचबरोबर रिपॅट्रिएट्स जे काय रिपॅट्रिएट्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी PCIचं रजिस्ट्रेशन करू शकतात. तर अशा प्रकारे ऑप्शन ई ऑल ऑफ अबाव हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द पर्सन इनचार्ज ऑफ स्टेट ड्रग लॅबोरेटरी. जे काय स्टेट ड्रग लॅबोरेटरीचा जे काय इन्चार्ज आहे तो कोण असतो, त्याचं ऑप्शन आहेत ड्रग कंट्रोलर, असिस्टंट ड्रग कंट्रोलर, सिनियर ड्रग इन्स्पेक्टर, गव्हर्नमेंट अनालिस्ट. जे काय स्टेट ड्रग लॅबोरेटरी आहे त्याचा जो काय इन्चार्ज जो असतो स्टेट ड्रग लॅबोरेटरीचा तर तो कोण असतो मित्रांनो, गव्हर्नमेंट अनालिस्ट हा काय असतो स्टेट ड्रग लॅबोरेटरीचा इन्चार्ज असतो. म्हणून ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन डी इज काय आहे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द ॲडवायझरी कमिटी फॉर DTAB अँड व्हेरियस गव्हर्नमेंट इज. जे काय DTABसाठी ॲडवायझरी कमिटी किंवा गव्हर्नमेंटसाठी ॲडवायझरी कमिटी म्हणून कोण काम करतं, ते ऑप्शन आहेत DEC, DCL, PCI. ओके, तर या ठिकाणी जे काय ऑप्शन आहे 17चं जे काय ऑप्शन आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो. या ठिकाणी ड्रग कन्सल्टिव्ह कमिटी हे काय आहे, जे काय सॉरी हा ड्रग थोडा हा क्वेश्चन थोडा मिस्टेक झालेली आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रिमाइस लायसन फॉर सेल ऑफ ड्रग हॅव्हिंग क्वालिफाईड पर्सन बट ड्रग आर नॉट कंपाऊंडेड इन इट्स कॉड. असे प्रिमाइसेस ज्यामध्ये सेल करण्यासाठी क्वालिफाईड पर्सन आहे परंतु त्या ठिकाणी ड्रग कंपाऊंडेड केले जात नाही, अशा प्रिमाइसेसला काय म्हणायचं. तर या ठिकाणी ऑप्शन आहे फार्मसी, केमिस्ट अँड ड्रगिस्ट, ड्रग व्हेंडर्स आणि केमिस्ट शॉप. जे काय प्रिमाइसिस आहे ज्या ठिकाणी ड्रगचा सेल फार्मासिस्टून केला जातो परंतु त्या ठिकाणी ड्रग कंपाऊंड केलं जात नाही, अशा प्रिमाइसिसला काय म्हणायचं केमिस्ट अँड ड्रगिस्ट. अशा प्रिमाइसिसला काय म्हणायचं केमिस्ट अँड ड्रगिस्ट. म्हणजे ज्या ठिकाणी फार्मासिस्ट आहे ड्रग सेल होतं परंतु त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं ड्रगचं कंपाऊंडिंग होत नाही, अशा प्रिमाइसिसला काय म्हणायचं केमिस्ट अँड ड्रगिस्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी इज सिच्युएटेड ॲट. जे काय सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी आहे ते कुठे आहे, तर ऑप्शन बी कोलकाता हे करेक्ट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द सेंट्रल ड्रग रिसर्च लॅबोरेटरी इज सिच्युएटेड ॲट. ऑप्शन आहे लखनौ, मुंबई, कोलकाता, दिल्ली. तर करेक्ट ऑप्शन आहे लखनौ. करेक्ट आन्सर आहे लखनौ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच वन ऑफ दिस इज प्रोहिबिटेड टू बी इम्पोर्टेड. ऑप्शन आहे टॉयलेट प्रिपरेशन, मिसब्रँडेड ड्रग, व्हेटरनरी ड्रग, शेड्यूल्ड C1 ड्रग.
तर जे काय ड्रग आहेत, कोणते ड्रग प्रोहिबिट गेलेले आहेत इम्पोर्टसाठी, तर ते आहेत मिसब्रँडेड ड्रग. ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. मिसब्रँडेड ड्रग इम्पोर्ट आपण करू शकत नाहीत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, शेड्यूल पी इज रिलेटेड टू. शेड्यूल पी आहे हा कशाशी संबंधित आहे, तर ऑप्शन आहे लाईफ पिरियड ऑफ ड्रग, टॉयलेट प्रिपरेशन, ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन, बायोलॉजिकल्स. तर ऑप्शन ए हे काय आहे करेक्ट आन्सर आहे. ड्रगचं जे काय लाईफ पिरियड आहे, एक्सपायरी डेट आपण त्यामध्ये आपण पाहत असतो, तर त्या संबंधित जो काय शेड्यूल पी आहे हा रिलेटेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फॉर्म स्पेसिफाईड टू ऑब्टेन अ रिटेल लायसन टू सेल द शेड्यूल सी अँड C1 ड्रग इज. जे काय फॉर्म आहे C1 आणि सी आणि C1साठी आपण जे काय ड्रगचं आपण काय करतोय, रिटेल सेलसाठी आपण जे काय फॉर्म लायसन मिळवण्यासाठी फॉर्म करतो, तो फॉर्म तो कोणत्या फॉर्म नंबरमध्ये आपल्याला द्यायचा आहे, तर तो आहे 21. ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्झाम्पल ऑफ शेड्यूल सी ड्रग. एक्झाम्पल ऑफ शेड्यूल सी ड्रग. ऑप्शन आहे पेनिसिलिन, सेरम, बेन्झिल पेनिसिलिन, नन ऑफ अबाव. जे काय शेड्यूल सी ड्रगचे जे काय एक्झाम्पल आहेत, तर या ठिकाणी पेनिसिलिन नाही आहे, सेरम नाही आहे, बेन्झिल पेनिसिलिन नाही आहे, तर करेक्ट आन्सर आहे नन ऑफ अबाव. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बार्बिच्युरेट्स बिलॉंग टू. जे काय बार्बिच्युरेट ड्रग आहे कोणत्या शेड्यूलमध्ये येतात, तर ऑप्शन आहे शेड्यूल एक्स, शेड्यूल आर, शेड्यूल ओ, शेड्यूल एल. तर करेक्ट आन्सर आहे शेड्यूल एक्स. शेड्यूल एक्समध्ये नार्कोटिक आणि सायकोट्रोपिक सबस्टन्सेस किंवा मग नार्कोटिक ड्रग हे येतात, म्हणून जे काय बार्बिच्युरेट ड्रग आहेत ते शेड्यूल एक्समध्ये येतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लायसन्स फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग आर इश्यूड बाय. जे काय ड्रगचं मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जे काय लायसन्स आहे ते कुणामार्फत दिले जातात आहे. ऑप्शन आहे ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया, हेल्थ मिनिस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, स्टेट ड्रग कंट्रोलर, ड्रग इन्स्पेक्टर. ओके, तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे स्टेट ड्रग कंट्रोलर यांच्यामार्फत ड्रगचं मॅन्युफॅक्चरिंगसाठी लायसन्स दिले जातात. म्हणजे त्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये एखाद्या ड्रगचं जर मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर त्या कंपनीला त्या राज्याच्या स्टेट ड्रग कंट्रोलरकडे काय करावं लागतं, ॲप्लिकेशन करावं लागतं आणि नंतर ते काय करतात लायसन्स देतात. तर अशाच प्रकारे मित्रांनो जे काय फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचे आपण जे काय नेक्स्ट जे काय महत्त्वाचे MCQ आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत आपण पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.